आपल्यासोबत आहेत आता सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते आणि ज्यांनी अर्ध खातं सुद्धा सांभाळलेले आणि आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. मी जातोय पहिल्यांदा सुधीर मुनगंटीवारांकडे. मुनगंटीवारजी, आपण कदाचित जयंत पाटलांचं बोलणं ऐकलं असेल. त्यांचं म्हणणं होतं की आता जो एक असून अडचण नसून खोळंबा झालेल्या लाडकी बहीण योजनेचा, त्याच्या बाबतीत सरकार आता प्रामाणिकपणे भूमिका घेणार आहे का, मुळात मान्य करणार आहे का की ही समस्या आहे? नाही, मला वाटतं सरकारने अगं कधीच समस्या असं समजलंच नाहीये. शेवटी संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना प्रत्येक जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणाऱ्या सरकारवर ही जबाबदारी आहे. 11 लक्ष कोटीची कामं हे MMRDA रिजन मध्ये करताना पैशाची अडचण कोणालाच होत नाही. बरं. मेट्रोची कामं करताना 234 किलोमीटरचे मेट्रो करताना हजारो कोटी खर्च करताना कोणाला अडचण झाली नाही. दरवर्षी सरकारी 8 लक्ष व इतर सर्व मिळून 17 लक्ष कर्मचाऱ्यांचा 8,000 कोटीचा DA दरवर्षी वाढवण्यामध्ये कोणालाही अडचण नाहीये. आताही यावर्षी पगार आणि पेन्शन मिळून 2,47,897 कोटी हे आपल्या बजेटमधून खर्च होत आहे, त्याला कोणाची अडचण नाहीये. पण 2,44 लक्ष बहिणींच्या खात्यामध्ये संविधानाच्या डायरेक्टिव्हच्या 41 नुसार एखाद्याच्या जीवनात हलाखीचं जीवन वाटायला आलं असेल तर त्याला पैसे देणारी योजना सरकारने करावी, याच्यामध्ये लोकांची का पोटदुखी होत आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आपण 45,000 कोटीच्या आसपास आपली वाढ आहे आणि हे सरकारचं काम आहे. 350 IAS अधिकारी आहे. सारी बुद्धीपणाला लावून एखादी आई सुद्धा घरावर आलेलं एखादं छोटं आर्थिक संकट असेल तर सारी क्षमतापणाला लावते. पण आपल्या लहानग्याच्या नशिबामध्ये दुःख आणि वेदना येऊ देत नाही. लाडकी बहीण याबद्दल काही प्रसिद्ध अर्थशास्त्री लोकांच्या मनात का याच्याबद्दल दुरावा आहे मला माहित नाही आहे. मुनगंटीवारजी, त्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जर का घरावर संकट आलं असलं तरी आई वाटेल ते करेल, पण आपल्या मुलाला नक्की भरवेल. पण त्या मुलाला भरवत असताना आणखी दुसरा मुलगा किंवा मुलगी असेल त्याच्या तोंडचं काढून किंवा त्याला जास्त गरज असताना त्याच्या तोंडचं काढून देणार नाही. उदाहरणार्थ समाज कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, होमगार्डचे भत्ते असतील, हे पैसे जर का कोरून 100 कोटी 200 कोटी 500 कोटी जर का काढले जात असतील तर मात्र तुम्ही सांगताय ती उपमत पुरेशी लागू पडत नाही. मुद्दा हा आहे की हे पैसे सगळे जात आहेत, कंत्राटदारांचे हजारो कोटी दिले जात नाहीये, म्हणून लाडकी योजनेबद्दल त्रास नाहीये. यांचे कशाला पैसे थांबवलेत मग? नाही, मग आमदारांचे पगार कमी करा ना, मंत्र्यांचे पगार कमी करावे ना, बंगल्यावरचे खर्च कमी करा ना. लाडक्या बहिणीकडे वक्तृत्व काय आहे तुमची? मी आता तुम्हाला सांगितलं ना, 2,44,00,000 पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे किती जातात? 26 ते 29,000 कोटी. आणि पगार आणि पेन्शन 2,47,897 कोटी. व्याजामध्ये 56,727 कोटी. अजूनही आमचे 99,000 कोटीचे क्लेम पडले आहेत, त्याच्याकडे आम्ही वकील देऊन ते क्लेम मार्गी लागावे यासाठी प्रयत्न करणार नाही. आम्ही आमचं व्यापार, उद्यम, सेवा यासाठी प्रयत्न करायचा नाही. 350 IAS अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग काय? तर करदात्यांनी पैसे भरायचे आणि आम्ही सांगायचं लाडक्या बहिणीच्या योजनेला आम्हाला त्रास होतो. सदाचारी आई प्राण जाय पर वचन ना जाय. बहिणीचा हात आपण एकदा पकडला रक्षाबंधनाच्या दिवशी, भाऊबीजेला पैसे टाकले आणि भाऊबीजेला पैसे टाकल्यानंतर पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही. आणि मी सांगू शकतो, मी विधान सभेलाही सांगितलं की तुम्ही पैसे प्राप्त करण्याचे मार्ग शोधा ना. अदानी अंबानीकडे 350 IAS ऑफिसरची फौज नाही आहे. सरकार आहे, मला कायदा करण्याचा अधिकार आहे, मला राज्य चालवण्याचा अधिकार जनतेने दिलाय. तर मला आर्थिक शक्ती वाढवावी लागेल. मान्य मोदीजी $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न दाखवतात आणि त्या स्वप्नाला आधार देतात. आम्ही सुद्धा $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं स्वप्न दाखवलं पाहिजे. मी अर्थमंत्री होतो, मला खणखणाट आहे